नमस्कार, मी जान्हवी पंचपोर. आपण केमिकल बॉन्डिंग या सिरीज मधला पुढचा टप्पा म्हणजे आता क्रिस्टल स्ट्रक्चर हे स्टार्ट करूया. तर याच्या आधी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, केमिकल बॉन्डिंग साठी सिरीज ऑफ लेक्चर स्टार्ट केले. दिस इज अवर 5th लेक्चर. सो याच्या आधीचे लेक्चर्स म्हणजे आयनिक बॉन्ड फॉर्मेशन, बॉन्ड हॅबर सायकल, लॅटिस एनर्जी, फजन्स रूल्स दॅट ऑल हॅव कम्प्लिटेड. सो ज्यांना ते पॉइंट्स बघायचे आहेत त्यांनी प्लीज माझी युट्यूब चॅनल आहे ते सर्च करा, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज मिळतील. ओके, चला तर आता वेळ नको घालवायला, आपण स्टार्ट करूयात आपला पॉइंट, क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सम इम्पॉर्टंट आयनिक कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये आपण पहिला बघणार आहोत NaCl. ठीक आहे. सो आधी क्रिस्टल म्हणजे काय असतं, किंवा आपण असं म्हणत युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय, एक पर्टिक्युलर 3 डायमेन्शनल ॲरे, 3 डायमेन्शनल एक प्रकारचा एरिया असतो ज्याला लेंथ, ब्रेथ, हाईट असते. ओके, एक एक्झाम्पल बघूयात की हा एक क्रिस्टल असं समजूयात आपण, की ज्याला इथं फेस आहे, या बाजूला फेसेस आहेत, कॉर्नर आहे. ओके, 3 डायमेन्शनल आपला हा एरिया आहे. सो हा आपला युनिट क्रिस्टल झाला. लक्षात आलं? युनिट सेल म्हणूयात. क्रिस्टल इज नॉट अ गुड वर्ड, सेल, युनिट सेल. आणि मग हे सेल एकमेकांना असे कनेक्ट करायचे, लेफ्टला थोडे, राईटला थोडे, बॉटमला थोडे, फ्रंटला, सगळीकडनं वाढवायचं आणि काय मिळणार आहे तुम्हाला, जायंट क्रिस्टल मिळणार. कळलं ना? आजचा आपला स्टडी कोणता आहे, तर ह्या एका युनिट सेलमध्ये किती Na+ आयन्स आहेत आणि किती Cl- आयन आहेत, किंवा NaCl मध्ये, NaClच्या क्रिस्टलमध्ये, NaClच्या युनिट सेलमध्ये Na+ आणि Cl- जातात कुठे. कळलं? कुठे म्हणजे कोणत्या पोझिशनला ते कोणती पोझिशन ऍक्वायर करतात. कळलं नाही? चलो, सो एकदा पटकन क्विक रिव्हिजन करूया की कोणत्या सेलमध्ये, म्हणजे सेलमध्ये कोणत्या जागेवरती जर का आपला आयन असेल तर त्याला किती कॉन्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे, म्हणजे काय बघा, सपोज युअर आयन यू कॅन कन्सिडर लाईक अ क्यूब, किंवा एक लिंबू आहे असं समजूयात आपण. ठीक आहे, तर सगळे आयन्स Na+, Cl- एव्हरीवन इज स्फेरिकल. सो तो जो काही स्फेरिकल ऍटम आहे किंवा आयन आहे तो आपण इथं कुठं लावणार आहे. देर आर टोटल 4 ऑप्शन्स. कोणकोणते? कॉर्नर, एज, फेस अँड बॉडी सेंटर. सो अवर आयन कॅन गो टू दिस कॉर्नर, or it can be on this edge, or it can be on the face, or it is inside this cube. ह्याच्या आतमध्ये जाणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. सो त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती, म्हणजे काय बघायचंय, सपोज जो स्फिअर म्हणजे डोळ्यासमोर आणा की आपला एक स्फिअर, आपला एक बॉल आहे, तो आपल्याला ह्याच्यामध्ये असं कप्प्यात अडकवायचा आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये अडकवल्यानंतर किती पार्ट आतमध्ये जातो त्याला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन. तर ते आपल्याला काढायचं. ठीक आहे, आपण खालून वरती जाऊयात. सो पहिल्यांदा बघूयात बॉडी सेंटर. ओके, तो जो काय आपला क्यूब आहे, Na+ किंवा Cl- क्यूब नाही, सॉरी, स्फिअर आहे. दॅट स्फिअर आपण याच्या आतमध्ये टाकला, याच्या आतमध्ये तो स्फिअर गेला तर अख्खाच्या अख्खा जाणार आहे. म्हणजे सपोज सेंटरला क्यूब असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती राहणार आहे, 1. ठीक आहे. नाव सपोज इट इज ऑन द सेंटर ऑफ फेस. फेस सेंटर म्हणजे कुठं बघा, हे आपला फेस आहे की नाही, देर आर टोटल 6 फेसेस. बरोबर. सो त्यातल्या फेसच्या सेंटरला आपला ऍटम इथे आहे सपोज. ठीक आहे, लक्षात आलं? सो आपला आयन या फेसच्या सेंटरला असा अडकवलाय. अडकवल्यावर किती पार्ट आत जाणार? येस, हाफ पार्ट विल गो इनसाइड. सो हाऊ मच द फेस इज कॉन्ट्रीब्युटिंग? 1/2. कळलं ना? आता सपोज आपला ऍटम इकडं एज वरती आहे, एज वरती असेल, एज मध्ये आपण असा त्याला फिक्स केला तर काय होणार आहे बघा, त्यातला 1/3 किंवा आपण काय 1/3 नाही म्हणूया, 4/3 पार्ट, आपलं 3/4 पार्ट कुठं राहणार आहे, बाहेर राहणार, आणि 1/4 पार्ट आतमध्ये जाणार. बरोबर ना? 75% पोर्शन बाहेर राहणार आणि बाकीचा 25% आत राहणार. सो दॅट इज 1/4. लक्षात आलं? आणि लास्ट वन कॉर्नर. सपोज आपला जो काय ऍटम आपण लावतोय किंवा जे आयन्स आहेत ते इथं कॉर्नरला आहेत, तर कॉर्नरला गेले. ठीक आहे, इथं कॉर्नरला आला ऍटम, म्हणजे असा स्फिअर काय केला आपण इथं कॉर्नरला लावलाय. ओके, लाईक ससुल्याचे कान लावतोय तसं. कळालं? तर स्फिअरच्या आतमध्ये किती पार्ट जाणार आहे, याच्या हाफ. बरोबर ना, ह्या एजच्या हाफ जाणार इथे, याच्या हाफ झालं ना सर्कल. ओके, सो हाऊ मच इट इज 1/2 of 1/4, that is 1/8. So this is contribution of the atom or contribution of that ion whenever it is present on these areas of that cube. कळालं सगळ्यांना? चला, आता आपण पहिला ऍटम बघूया, सॉरी पहिला मॉलिक्यूल बघूया, त्याचं नाव आहे NaCl. So NaCl forms first of all a regular cube. ठीक आहे. So cube have how many corners?
क्यूब हॅव 8 कॉर्नर्स. हाऊ मेनी एजेस, ह्या लाईन्स किती झाल्या? टोटल लाईन्स किती झाल्या? 12. अँड हाऊ मेनी फेसेस? 6. बरोबर ना, 6 फेसेस. पुढे मागे, फ्रंट बॅक, टॉप बॉटम, लेफ्ट राईट. कळलं? पुढे मागे, लेफ्ट राईट, उजवीकडे डावीकडे, एक वर आणि एक खाली, अशा टोटल 6 फेसेस झाले. ठीक आहे. जर आता आपण मोठा क्यूब काढूयात, कारण की आपल्याला सगळे NaCl त्याच्यामध्ये लिहायचे. ठीक आहे. सो NaCl हॅव द जॉमेट्री FCC. What is FCC? Face center cube. What is FCC? Face center cube. सो थोडासा आपण मोठा NaCl काढूयात, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये Na आणि Cl दाखवता येईल. ओके. सो आय विल यूज ब्लॅक पेन फॉर Na अँड ब्लू पेन फॉर Cl. ठीक आहे. सो Na कुठं प्रेझेंट आहे? Na is present at the body center and on edges. Na कुठं प्रेझेंट आहे? बॉडी सेंटर अँड एजेस. ठीक आहे. बॉडी सेंटर म्हणजे Na कुठं गेला? आतमध्ये. पण ब्लॅक पेन यूज करतोय, सो आतमध्ये एक Na. आर यू गेटिंग? सो इट हॅव ऑक्युपाइड द सेंटर ऑफ द बॉडी. सो अख्खाच्या अख्खा Na याच असणार आहे. बॉडी सेंटरला असेल तर कॉन्ट्रीब्युशन किती? 1. So we have 1 Na plus ion over there. Now how many edges we have? 12. तर प्रत्येक edges ला आपला हा Na गेला. So total 12 edges. So 12 Na will occupy these edges. Done. So there are total 12 edges and one edge have 1/4. प्रत्येक edge पाशी आपला एक Na आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती? 1/4. So 12 into 1/4. The answer is 3. So total या complete क्यूबच्या आतमध्ये बघायचं, बाहेर नाही, या क्यूबच्या आतमध्ये एकूण किती Na प्लस आयन्स आहेत? टोटल 4 Na प्लस आयन्स. गेट दिस आयडिया? डन. चलो नाउ नेक्स्ट वन. आता आपण Cl मायनस काढू. Cl मायनस साठी आपण पेन डिफरंट वाइज करू, ब्लू पेन यूज करू. सो नाउ Cl मायनस. आता बॉडी सेंटर तर पॅक झालं. Now Cl minus ions will occupy first of all 8 corners. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Okay. So परत एका कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती? 1/8. Total there are 8 corners. So Cl will occupy corner. There are 8 corners and each one is 1/8. So how many Cl minus ions according to the कॉर्नर? प्रत्येक कॉर्नरचा छोटा 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 तुकडा सगळा जॉईन केला तर किती Cl मिळणार आहेत आपल्याला? 1. बरोबर की नाही? नेक्स्ट वन. द Cl इज ऑल्सो प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ फेस. फेस सेंटर. ओके. म्हणजे आता हा फ्रंटचा फेस आहे, त्याचा सेंटर. जरा नीट समजून घ्या. हा Na आतमध्ये, Cl पुढे आलाय फेसवर. दुसरा Cl कुठे आहे? मागच्या फेसवरती, फ्रंट बॅक. तिसरा Cl कुठं? लेफ्टला. चौथा Cl कुठं? राईटला. पाचवा टॉपला आणि 6th वन बॉटमला. लक्षात आलं? सो हाऊ मेनी फेसेस? 6. ऑन each 6 फेसेस वी हॅव Cl. सो फेस सेंटर, टोटल 6 फेसेस. each one have contribution 1/2. So total, if you count all the half parts inside that cube, the total will be 3. So overall अख्ख्या क्यूब मध्ये किती Cl आहे? तर 4 Cl minus ions. पॉइंट कळाला? ओके. सो ओव्हरऑल आपल्या मॉलिक्यूल मध्ये, आपल्या कम्प्लीट क्रिस्टल मध्ये, या कम्प्लीट क्रिस्टल मध्ये किती NaCl मॉलिक्युल्स आहेत? द आन्सर इज 4. वी हॅव 4 Na प्लस 4 Cl मायनस. द आन्सर इज नॉट 8. कळते ना? 4 Na प्लस आहेत, 4 Cl मायनस आहेत. ओके. तर मॉलिक्यूल 4च झालेत. NaCl नावाचे 4च मॉलिक्यूल. So how many molecules present in each in unit cell? The answer is 4. Okay. And the next part is coordination number, Cn. Coordination number म्हणजे काय? एका Na च्या कडेने किती Cl आहेत? सेम वे एका Cl च्या कडेने किती Na आहेत? ठीक आहे. आता आपल्याला सोपं कोणता आहे तर Na, कारण की सेंटर आपण Na घेतलाय. ओके. म्हणजे आपण हे जे कॅल्क्युलेशन केलंय, इथं Na च्या जागेवर Cl, Cl च्या जागेवर Na लिहिलं तरी चालेल, नो इश्यू.
ठीक आहे. आता सध्याला आपण सेंटरला Na घेतलाय म्हणून Na बघूयात. अदरवाईज हा जो ब्ल्यू आहे तो Na होऊ शकतो, ब्लॅक आहे तो Cl केला तरी चालेल. ओके. सो नाव what I want to see this Na black color dot is surrounded by how many Cl. डायरेक्टली त्याच्या कनेक्शन मध्ये किती येत आहेत बघा. फ्रंटला एक, बॅकला एक, टॉपला एक, बॉटमला एक, बरोबर, लेफ्टला एक, राईटला एक. कळाले? सो हाऊ मेनी क्लोरीन? 6. What you can say? Each Na or each Na plus is surrounded by 6 Cl minus आणि वाईस वर्सा. म्हणजे एका Na प्लसच्या कडेने 6 Cl आणि एका Clच्या कडेने 6 Na. पॉइंट समजला का सगळ्यांना? सो एकदा क्विक रिव्हिजन करूयात. So what we are saying, unit cell of NaCl, what is the name of geometry? FCC. How many molecules present? 4. So this is about the contribution. Next one, what is coordination number? Coordination number is 6. ओके, समजलंय? तर क्विक एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. डन. चलो आगे बढ़े. नाउ नेक्स्ट वन. Now we'll see the another unit cell and that one is CSCl, cesium chloride. Now tell me Na आणि NaCl, CSCl चेंज कुठं झालाय? चेंजेस ऑफ Cl, CS, बरोबर ना? Cl नाही बदलला, बरोबर ना? कोण बदललाय? CS. CS चेंज झाला म्हणजे काय झालं? छोटूसा Na होता, आता मोठाच्या मोठा Cl आला, CS आला. बहुतेक Cl वरती प्रेम जास्त दिसतंय. सो Na गायब झाला आणि तिथं झाला सिजियम. तर सुरुवात आपली अशीच झाली. एक सिजियम गेला कुठं? बॉडीच्या सेंटरला. तर बॉडीच्या सेंटरमध्ये आपण CS टाकला. बॉडीच्या सेंटरमध्ये CS टाकला. तर सिजियम असा मोठाच्या मोठा आहे. तर काय होणार आहे बघा, तो कम्प्लीट हा जो एरिया आहे हा सगळ्याच्या सगळा ऍक्वायर करणार. म्हणजे आता आपल्या क्यूब मध्ये हा जो सर्कल आपण काढलाय की नाही, ठीक आहे, तो काय होणार आहे? असा मोठा होणार आहे. त्याच्यामुळे झालं काय, तर हे जे आपले आपण इथं काढत होतो ना एजेसला किंवा फेस सेंटर, तर तिथं आता ऍटम येणार नाही. का नाही येणार? कारण की सिजियम भला मोठा आहे, त्याने त्या क्यूब मधला भरपूर एरिया कव्हर केला. आता आतमध्ये जायला जागाच नाही, व्हॉल्यूम पॅक. कळलं? मग झालं काय, फक्त कॉर्नरच राहिलं. सो व्हॉट हॅपन्स? Cesium occupies body center and chlorine occupies corners. झेपलं? सोपं आहे की नाही? Cesium occupies body center and chlorine will occupy corners. ओके, चला मग आपण पटकन डायग्राम काढूया. So what is geometry? The name of the geometry is BCC. It is not BCCI. आपण क्रिकेट खेळत नाही आहोत. So what is name of geometry? Geometry is BCC. What is full form of BCC? Body Center Cube. Body Center Cube. Okay. So let us draw this one. So what we have? A nice cube. छोटासा काढूयात जरा. And then 8 corners will have 8 chlorines. आणि अजून एक डोक्यात लक्षात घ्या, क्लोरीन anion आहे, तर anion पण आकार बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे त्यांनी कॉर्नर ऑक्युपाय केला की बाकीचे जे वर खाली आहेत क्रिस्टल, तिथं सुद्धा करणारे मोठे मोठे आपले कॉर्नर गेले. ठीक आहे. आणि आपला सिजियम कुठे गेलाय? ऍट द सेंटर. इज इट ओके? चलो, सो लेट अस मेक कॉन्ट्रीब्युशन फर्स्ट. So cesium, Cs plus, it is present at the body center. So how many cesium? Only one. सेंटरला एकच जातो. cesium अजून कुठं दुसरीकडे आहे का? नाहीये, संपलं. मग 1 cesium ion present. ओके, चलो नेक्स्ट वन Cl minus. Cl minus is present at corners. There are 8 corners. So आता ती स्टोरी रिपीट झाली. 8 corner, 1 by 8 total. We have only 1 Cl minus ion. मग अशी काय आलेला नंबर 4. आता किती आलाय? 1. So 1 CsCl crystal. 1 CsCl crystal have only 1 CsCl molecule. झेपलं? परत एकदा रिवाइज करूयात म्हणजे लक्षात येईल. 1
NaCl crystal, or you can say one NaCl unit cell have 4 NaCl molecules. One CSCl unit cell have one CSCl molecule. one CS minus, one Cl minus. ठीक आहे, डोंट 1 + 1 2 असला प्रकार करू नका. ठीक आहे, समजलं. चलो, नाव नेक्स्ट पार्ट इज कोऑर्डिनेशन नंबर. सो मगाशी कसं काढलं होतं आपण, Na+ ला डायरेक्टली कनेक्शन किती Cl होतं, आता सेम CS+ ला डायरेक्टली कनेक्शन किती Cl मायनस आहे. ओके, सो डायरेक्टली कोण कोण आहे, 1 2 3 4 5 6 7 8. So what is coordination number? Coordination number is 8. So 1 CS+ is surrounded by 8 Cl minus and vice versa. इथं आपण उलट काढलं तर काय येणार आहे, 1 Cl minus is surrounded by 8 CS+. समजलं. सो पॉइंट लक्षात आलाय. काय बघितलं आपण, क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ NaCl and crystal structure of CSCl. NaCl coordination number is 6, CSCl coordination number is 8. In one unit cell of NaCl there are four NaCl molecules, and in one unit of CSCl there is only one CSCl molecule. Clear? हा, जॉमेट्रीचं नाव महत्वाचं राहिलं. NaCl geometry is FCC, face center cube, and CSCl geometry is BCC, base body center cube. कळलं ना. चला, आता महत्वाचा प्रश्न असा, हे आपण स्टडी केले तर ते क्वेश्चन काय येणार. ठीक आहे, तर क्वेश्चन काय येतात सांगते की तुम्हाला कितीतरी ग्रॅम्स दिलेलं असतं आणि क्रिस्टल काढा, किंवा कितीतरी मोल्स देतात आणि नंबर ऑफ युनिट सेल काढा, और अदरवाइज युनिट सेल देतात आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारतात. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल. टेल मी हाऊ मेनी NaCl molecules. Okay, write down this question. How many NaCl molecules present in 10 unit cells of NaCl? How many NaCl molecules are present in 1 unit cell of NaCl, 10 unit cells of NaCl? Okay, simple question. 1 unit cell have 4 molecules. बरोबर. So 10 unit cells will have 4 into 10, 40 molecules. As simple as that. सोपं आहे की नाही, कळलं, लक्षात आलं. चला, आता जरासा वेगळा क्वेश्चन घेऊया. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ मेनी NaCl molecules, or how many NaCl unit cell, आपण मॉलिक्यूल नको घ्यायला, युनिट सेल घेऊया. हाऊ मेनी NaCl unit cells are present in 1 mole of NaCl molecule? How many unit cells of NaCl are present in 1 mole of NaCl? Okay, I hope you know this mole concept. 1 mole. Okay, 1 mole means what? Whatever you are taking 1 mole, it is nothing but its atomic weight or molecular weight in grams. म्हणजे 1 mole atom असेल तर atomic weight in gram, 1 mole molecule असेल तर molecular weight in gram. कळलं नाही. सॉरी, NaCl चं molecular weight काढूयात. molecular weight नाही, आता आपल्याला इथं मॉलिक्युलर वेटची गरज नाहीये. इफ द क्वेश्चन इज इन ग्रॅम्स देन वी हॅव टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट. वाटलं तर आपण एक क्वेश्चन लिहून घेऊया. हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 1 gram NaCl? Now here we need molecular weight. So how to calculate? NaCl molecular weight is 58.5 gram. So 58.5 gram means 1 mole. 1 mole means 6.023 into 10 raised to 23 molecules. बरोबर. So 1 gram means how many moles? Or 1 gram means how many molecules? That will be 6.023 into 10 raised to 23 upon 58.5 molecules.
ओके, अँड द क्वेश्चन इज हाऊ मेनी युनिट सेल्स, किती युनिट सेल आहेत. तर आपल्या एका युनिट सेल मध्ये 4 मॉलिक्यूल, तर एवढ्या मॉलिक्यूलला किती युनिट सेल लागणार. सो यू हॅव टू डिवाइड बाय 4. So 6.023 into 10 raised to 23 divided by 58.5 into 4. That much unit cell you will require. That much unit cells are present. Are you getting? ठीक आहे. याचा आन्सर मी काढणार नाहीये. दिस इज अ पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन. जेवढं शक्य आहे तेवढं मनाने कॅल्क्युलेशन शक्य आहे, म्हणजे इलाजच नाहीये. यू हॅव टू डू दिस कॅल्क्युलेशन युअर ओन. दॅट्स देन ओनली यू विल गेट मास्टर इन दॅट. कळालं ना. चला आता आपण वरचा क्वेश्चन करूया. हा क्वेश्चन कळाला. हा म्हणजे हा उलट थोडासा डिफिकल्ट आहे. वरचा सोपा आहे. हा समजला तर हा तुम्हाला एकदम टाइमपास वाटेल. ठीक आहे. चला बघा. हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ NaCl. सो 1 मोल NaCl will contain how many molecules? Avogadro's number 6.023 into 10 raised to 23 molecules. Okay, 4 molecules will make 1 unit cell. 4 molecule will make 1 unit cell. Therefore 6.023 into 10 raised to 23 molecule will make 6.023 into 10 raised to 23 upon 4. This much unit cells are there. कळालं. इट्स लाईक दॅट की आपल्याकडे सपोज आपल्या हॉस्टेलच्या रूम्स आहेत. एका रूम मध्ये 3 स्टुडंट बसतात, किंवा आपण 4च घेऊया. एका रूम मध्ये 4 स्टुडंट बसतात. अँड सपोज आय हॅव 120 स्टुडंट. सो हाऊ मेनी रूम्स आय विल रिक्वायर? 120 डिवाइड बाय 4. सेम वे माझ्याकडे एवढे मॉलिक्युल्स आहेत. एका क्यूब मध्ये 4. तर दिस मच नंबर डिवाइड बाय 4. दॅट मच रूम्स और दॅट मच युनिट सेल्स आर रिक्वायर्ड. कळालं का सगळ्यांना. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स. आणि सिरीज माझ्या ज्या पहिल्यापासून आहेत केमिकल बॉन्डिंगचे जे लेक्चर्स आहेत ते सगळ्यांनी नीट बघा. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट्स मध्ये नक्कीच डाऊट्स विचारा. युअर डाऊट्स आर व्हेरी वेलकम. ओके, आणि त्यानंतर तुम्हालाही हे व्हिडिओज कळाले तर त्याचाही रिप्लाय द्या. काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर तेही सांगा. आणि येस, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, गुड बाय.